रात्रीतील शेवटचा सामना आहे. एकीकडे शिरगाव, दुसरीकडे सातपाटी. पुन्हा एकदा शेजारी शेजारी मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला शिरगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सातपाटी संघाला आमंत्रित केलंय फलंदाजी करण्यासाठी. मागची मॅच आपण पाहिली, एक लो स्कोरिंग मॅच, जिकडे शिरगाव संघानं खूप चांगली गोलंदाजी केली. मुसद्दिक असू दे, अफाक असू दे, वकास असू दे किंवा असाफ असू दे, जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. शिरगाव 11 संघाच्या वतीनं पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मुसद्दिक शेख. या पठ्ठ्यानं आजची रात्र गाजवलंय. AF11 अर्फा सातपाडी संघाच्या वतीनं 2 सलामीवीर. एकीकडे डावखुरा फलंदाज आदिल आहे आणि त्याच्या समवेत त्याच्या सोबतीला मैशर देखील आहे. दोघं आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 षटकांचं पहिला इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. चला, पंचांचा इशारा येतोय, खेळाला होईल सुरुवात. पहिला बॉल घेऊन मुसद्दिक शेख. लेट द गेम बिगिन. पहिला बॉल. मुसद्दिकचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. सरळ बॅटने खेळून काढला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट लागली असती तर चित्र काही वेगळं झालं असतं. पहिल्याच बॉलवर सिंगल आलाय आणि या 1 धावेने सातपाटी संघाच्या स्कोर कार्डचा श्री गणेशा धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 1. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मुसद्दिक. राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मुसद्दिकचा बॉल, उसळी घेणारा वेगवान पद्धतीचा तिखट मारा. बॉल विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय डॉट बॉल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता तय्यब आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. मुसद्दिक सारखा एक चांगला गोलंदाज ज्याच्याकडे स्विंग, स्विम, यॉर्कर, स्लोवर वन्स आणि बाउन्सर इत्यादी प्रकारचे सर्व बॉल्स आहेत आणि प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळा व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये मुसद्दिक करून दाखवतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी. लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. तिकडे सुंदर यष्टीरक्षण मैदानात यष्ट्यांच्या मागे आपल्याला तय्यबच्या मार्फत पाहायला मिळाला. तय्यब, मी ज्याचा उल्लेख केला, त्याच्या होम ग्राउंडवर तो खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण नेहमीच त्याच्या मार्फत देखील आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा रोखल्या तय्यबनं. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 धावांवर. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, फटका फसलाय. खालती क्षेत्ररक्षक माच टिपलाय. झेल संपलाय. मैशरचा खेळ. मोठा मासा गळाला. विकेटचं पतन. गॉन.
चला सातपाटी संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाठवायचा आहे. आलाय. आता मैशरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उमेर आलाय. मुसद्दिक जो वेगावर स्वार आहे सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रत्येक बॉलवर वेगळं व्हेरिएशन. फलंदाजाला समजू देखील देत नाहीये बॉल. आता बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आहे. एकीकडे उमेर ध्रुव 11 सातपाटी संघाचं नेहमी प्रतिनिधित्व करत असतो. त्याच्या समवेत त्याच्या समोर मुसद्दिक. येणारा 5वा बॉल. यावेळेस जेंटल पुश केलाय ऑन साइडला. मात्र एक धाव. उमेरला देखील माहिती आहे मुसद्दिक चांगल्या फॉर्मात आहे, चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगल्या बॉलला रिस्पेक्ट आपण केलाच पाहिजे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 5 बॉलच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस गोल्डलेंथवर आदळलेला जबरदस्त बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा. नाही समजला आदिलला. बॉल विसावला सरळ यष्टीरक्षक तय्यबच्या हातात. आलाय पुन्हा एकदा एक डॉट बॉल. या एका डॉट बॉलनं एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 3 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं वकास दांडेकर. वकास दांडेकरने देखील खूप सारी मैदानं गाजवलेत. मॉडर्न शिरगाव असू दे, शिरगाव 11 असू दे. आता त्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर उमेर आहे. पहिला बॉल. वकासचा पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा. त्याला लीव केलाय आणि आला एक डॉट बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. शॉर्टम पुलचा फटका डीप मिडविकेट रिजन मध्ये. आउटफील्ड खराब आणि त्याचा फायदा झाला सातपाटी संघाला. मुसद्दिकला चकवत बॉल चाललाय सीमारेषा पार. उमेरच्या फळीतून आलाय नशिबाचा चौकार. 4. आता धावा कशाही येऊ देत, धावा येणं महत्वाचं आहे. हेच कुठेतरी उमेर आणि आदिल विचार करत असतील. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. उमेरचा एक पेटंट फटका, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट. यावेळेस उमेरचा बॉल बॅट चिकट. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. असा बॉलच्या खाली आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 8 धावांवर आतापर्यंत. यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल स्लोवर 1 पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 9 धावांवर. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके अजूनही नाही येत आहेत. अक्षरशः फलंदाजांना जकडून ठेवलंय. पुढचा बॉल.
यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल पंचांनी दर्शवला. येस, इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि या अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 10 धावांवर. यावेळेस वकासचा बॉल, त्याच्यावर शॉर्ट ऑन पुलचा फटका. चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती माज, त्याच्याकडून झाली चुकी आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. उमेरच्या फळीतून आलाय खणखणीत षटकार. 6. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 8च्या सरासरीनं 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. वकास खूप चांगली गोलंदाजी करत होता, मात्र शेवटचा बॉल जिकडे एक अतिरिक्त धाव आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि त्याचा फायदा झाला सातपाटी संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं मुसद्दिक शेख. मुस्सू या नावानं जास्तीत जास्त प्रेम, जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्याला मिळाली, तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आदिल चुनेवाला जो बऱ्याच काळापासून नॉन स्ट्रायकिंग एंडवर होता. पहिला बॉल, मुसूचा पहिलाच बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि चित्याच्या चपळाईने 2 धावा तर कंप्लीट झालेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. विचार विनिमय करून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्ड मध्येच बॉलला अडवलंय, म्हणजेच मात्र 1 धाव परिपूर्ण केलाय. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये मुस्सूद फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी देखील बाद केला होता. या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिल्या बॉलवर दुहेरी धाव आणि दुसऱ्या बॉलवर 1 सिंगल आले. यावेळेस मुसद्दिकचा वेगवान बॉल, उसळी घेणारा एक परफ्यूम डिलिव्हरी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, मात्र नाही झालं कनेक्शन, नाही झालं टायमिंग. डॉट बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय, दिशा दिले लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून मास बॉलच्या खाली आला. चांगली फेकी नाही, खराब फेकी झाली आहे आणि त्याचा फायदा सातपाटी संघाला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. माजवर कुठेतरी प्रेशर आणि दबाव पाहायला मिळतोय. जिकडे वकाशच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकामध्ये ज्यानं झेल सोडला होता, धावसंख्येत तब्बल 3 धावेने भरपूरचा बॉल. यावेळेस शरीराचा वेध घेणारा, पंचांकडे दाद मागितली, मात्र बॉल डाऊन द लेग. लेग बायच्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. खूप चांगली गोलंदाजी चालू होती, जिकडे मुसद्दिक आणि वकास गोलंदाजी मार्कवर आले, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ तितकीशी लाभली नाही आणि त्याचा फायदा सातपाटी संघ करून घेतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता.
नाही झालं प्रॉपर टायमिंग. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. यावेळेस चांगली फेकी आहे. धाव संख्येत मात्र 2 धावेने भर पडेल. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. अशा परिस्थितीमध्ये शिरगाव संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अफाक आलाय. ओढ्यात पुन्हा एकदा मॅच कडे. चौथ्या षटकाला होते सुरुवात, जिकडे अफाक गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. समोर आदिल आहे. आदिलच्या फळीतून अजूनही मोठा फटका नाही आलाय, मात्र मोठ्या फटक्यांची आता गरज आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा वाईड यॉर्कर. तिकडे जबरदस्त यष्टी रक्षण. यष्ट्यांच्या मागे तय्यब नावाची भिंत उभी आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. चला, पंचांना विनंती असेल, गेम जरा स्पीडअप करा. वाजले 3. अफाकचा पुढचा बॉल, तिकडे ऑफ ड्राईव्हचा फटका कव्हर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर चांगली फेकी देखील केलंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षक बॉलच्या अवतीभवती फिरतायत, फेकी करतायत आणि धावसंख्येत तब्बल 5 धावेने भर पडेल. याला म्हणतात चित्याचा वेग, चित्याची चपळाई. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकीकडे आदिल आहे, दुसरीकडे उमेर आहे आणि या 5 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या बॉलवर जिकडे फक्त आणि फक्त सिंगल आला होता, आता दुसऱ्या बॉलवर तब्बल 5 धावा आल्यात. शर्यतीनं 2 बॉल्स मध्ये तब्बल 6 धावा खर्च केल्यात अफाकनं. क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळायला हवी. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत पाहायला गेले तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 31 धावांवर. येणारा चौथ्या षटकातील तिसरा बॉल. अफाक पुन्हा एकदा सज्ज होईल, चांगली गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा.
यावेळेस अफाकचा बॉल, त्याला स्टिअर केलाय बॅट शिकट, चेंडू चाललाय थर्ड मॅन सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. शेवटच्या क्षणाला जिकडे बॉल सीमारेषेच्या लगत जात होता, मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. क्षेत्ररक्षकाला दोन कामं असतात. पहिलं म्हणजे बॉल पकडणं आणि दुसरं म्हणजे चांगली फेकी करणं. पहिलं काम तर होत आहे, मात्र दुसरं काम नाही होत आहे. याचा फायदा ते तिकडे मैदानाच्या आतमध्ये दोन चिते आहेत, ते खूप चांगल्या रीतीने उचलत आहेत. म्हणजे दुसऱ्या बॉलवर 5 धावा धावल्या, आता 4 धावा धावलेत. मोठा फटका नाही आला तरी चालेल, आम्ही धावू आणि आम्ही आमच्या संघासाठी धावा जमवू. जबरदस्त जोश पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांकडून. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, आम्ही खेळतो फक्त आमच्या गावासाठी. त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये उमेर आणि आदिल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत 4 धावेने भर, धावसंख्या धावफलकर 35. पुढचा बॉल, अफाकचा पुढचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून झालंय चुकी. आता मैदानाच्या आतमध्ये दबाव पाहायला मिळतोय, प्रेशर पाहायला मिळतंय. एक हाय व्होल्टेज मॅच, जिकडे शिरगाव आणि सातपाडी दोन्ही शेजारी शेजारी गाव आहेत आणि त्यांच्यामध्ये रंगते ही लढत. आज जबरदस्त क्रिकेटचा खेळ, अटीतटीचा सामना आहे. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 36 रन्स ऑन द बोर्ड. जरी एकही मोठा फटका नाही आला तरी 4 चेंडून मागे 11 धावा खर्च केल्यात अफाकनं. आणि ह्यामध्ये अफाकची चुकी नाहीये, यामध्ये क्षेत्ररक्षकांची चुकी आहे. त्याला साजेसं क्षेत्ररक्षणाची साथ नाही लाभली, त्याचा फायदा सातपाटी संघाला अर्थातच. यावेळेस अफाकचा पुढचा बॉल, लेगलांचा फटका, लॉंग ऑन रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. डोळ्याची पापणी लवते ना लवते 1 धाव आणि त्याच्या सोबत दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. क्रिकेटमध्ये इंटेलिजन्स काय असतं, चातुर्य काय असतं, ते मैदानाच्या आतमध्ये उमेर आणि आदिल दाखवतोय. धावसंख्या फलकावर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. चौथ्या षटकातील येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात, आलाय डॉट बॉल. आणि या डॉट बॉलनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 38 रन्स ऑन द बोर्ड, 38 धावा.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वर एकदा नजर टाकली तर धावसंख्या धावफलकर 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. येणारं शेवटचं षटक आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ओसाफ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. ओसाफचा पहिलाच बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा होता. अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ रिजन मध्ये दिशा दिली. फेकी होईल तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 40 धावांवर. दुसरा बॉल. फुलटॉस होता, त्याच्यावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक प्री माइंडेड स्ट्रोक, ठरवून खेळणारा फटका. जिकडे फुलटॉस बॉलवर तुम्ही मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये एक मोठा फटका खेळू शकला असता, मात्र आदिलने पहिलेच ठरवलं होतं का मी स्विच हिटचाच फटका खेळणार. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 41 धावांवर. आता मुसद्दिक शेख इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना जिकडे सातपाटी संघाच्या फलंदाजांकडून खूप चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र ओसाफ सांगतोय शक्य नाहीये, तितकंसं इझी नाहीये, सोपं नाहीये. मागची मॅच ज्या ओसाफनं आपल्या संघाला जिंकून दिली तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 41 धावांवर. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षकाने जबरदस्त स्टंपिंग केलंय आणि सातपाटी संघाचा सर्वात मोठा मासा गळाला लावलाय. उमेर बॅक टू द डग आउट. यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मोहम्मद. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खेचून आणि फेकून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग नाही झालं, कनेक्शन नाही झालं. रिव्ह्यू. वाईट साठी रिव्ह्यू आहे बॅटिंग संघा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल सापच्या माध्यमातून आपण पाहिलात, रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवर देखील पाहू शकतात. फलंदाज खूप सफल झाला होता आणि त्या अनुषंगानं एक फेअर डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकर 42 धावा. येणारा शेवटचा बॉल आहे. ओसाफचा शेवटचा बॉल. एक लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तत्पर्यंत धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट.
रनआउट साठी पुन्हा एकदा थर्ड अंपायरला इथे यावं लागेल, बघावं लागेल. बॅट्समन सेफ आहे, म्हणजेच धावसंख्या 3 धावेने भर पडेल आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावर 45 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस 45 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शिरगाव 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडून मागे 46 धावांचं आव्हान आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती आणि पुन्हा एकदा भेटूयात. जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. थँक्यू सो मच. हॅलो. हॅलो, माईक चेक. चला वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये सातपाडी संघानं तब्बल 45 धावा ठोकल्या आणि 46 धावांचं एक आव्हान शिरगाव संघासमोर ठेवलं. शिरगाव संघाच्या वतीने 2 सलामीवीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे मुसद्दिक शेख आणि दुसरीकडे मेहशीद. चला, सातपाडी संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.
पंच आपल्याला देखील विनंती असेल सामन्याला सुरुवात करायचं लवकरात लवकर. 3:15 झालेत. आज पण पहाट होते. बॅक टू क्रिकेट. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अकबर. ज्या पठ्ठ्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, आता त्याच्या समोर मुसद्दिक शेख आहे. पहिला बॉल घेऊन अकबर तयार झालाय. पंच दर्शवतायत खेळाला होईल सुरुवात. पहिला बॉल. लेट द गेम बिगिन. अकबरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मुसद्दिकच्या फळीतून आलाय. या इनिंगचा पहिला चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 4 धावा. पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय मुस्सून. पुढचा बॉल. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. हॅलो. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. ज्या अर्थी सरळ बॅटने खूप चांगले फटके आतापर्यंत आलेत मुसूच्या बॅटमधून, त्या अर्थी या फटक्याची गरज होती का, हे देखील विचार करण्यासारखं आहे. आलाय सलगचा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 4 धावांवर. पुढचा बॉल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला हुक केलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. मुस्सूच्या फळीतून आलाय. चौकार. 4. मैदानाच्या आतमध्ये तू तू मैं पाहायला मिळते. गरमागरमी पाहायला मिळते. नोकझोक पाहायला मिळते. एकीकडे मुस्सू चौकार खेचतोय, दुसरीकडे अकबर देखील डॉट बॉल टाकतोय. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आहे. अटीतटीचा सामना आहे. अकबरचा पुढचा बॉल. फुल टॉस होता. पुन्हा एकदा दिशा दिली. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आलाय मुसूच्या फळीतून सलगचा दुसरा. चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या फ्लाय होऊन पोचलाय, ती म्हणजे 12 धावांवर. आता अकबरवर हल्ला केलाय. यावेळेस प्रेशर पाहायला मिळाला, दबाव पाहायला मिळाला. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे चाललंय, जाऊन पोहोचले 13 धावांवर. अकबरचा पुढचा बॉल.
अकबरचा पुढचा बॉल आणि त्याच्यावर आडव्या बॅटनं घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही झाला. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजे 24 चेंडू आणि 32 धावा. 24 बॉल 32 रनची आवश्यकता आहे शिरगाव संघाला. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मद त्याचं नाव आहे आणि आता संघाची जबाबदारी उचलण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मोहम्मद आलाय. मुसद्दिक शेख 6 चेंडून मागे तब्बल 13 धावांवर खेळतोय. पहिला बॉल घेऊन मोहम्मद. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर आदळलेला. या चांगल्या बॉलला रिस्पेक्ट दिलाय. जेव्हा खराब बॉल होते तेव्हा मुस्सूने ते बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले आणि जेव्हा चांगला बॉल होता तेव्हा त्या बॉलला रिस्पेक्ट देऊन सिंगल धाव घेतली आहे. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहम्मदचा येणारा दुसरा बॉल आणि आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, जो बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवर होता. मशीद यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, नाही झालं कनेक्शन. चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इकडे होतोय का फलंदाज बाद. पंचांनी थर्ड अंपायरचा घेतलाय कॉल. इकडे लाईव्हच्या माध्यमातून आपण बघाल. OUT आउट. रिप्लेच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. बॅट क्रीज मध्ये नाही आली, त्याच्या आधीच गोलंदाजानं यष्ट्यांचा वेध घेतला आणि मशीद मी म्हणेन याची गरज नव्हती शिरगाव संघाला, कारण मशीद जेव्हा फलंदाजी मार्कवर असतो, जेव्हा खेळपट्टीवर चिकटून असतो, तेव्हा त्याच्या फळीतून नेहमी मोठे फटके येतात. मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी शिरगाव संघाला संकटात टाकेल का, एक मोठा प्रश्न आहे. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. नवीन फलंदाज आलाय माज. मोहम्मद पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. राईटम राऊंड विकेटचा मारा करेल. समोर मुसद्दिक आहे. यावेळेस स्विंग अँड मिस. पुन्हा आलाय डॉट बॉल. आता या विकेट नंतर फलंदाजांवर प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. एकदा सामना सातपाडीकडे झुकतोय, एकदा सामना शिरगावकडे झुकतोय. मोहम्मदचा पुढचा बॉल जिकडे चांगला फटका होता, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. लाईव्हच्या माध्यमातून आपण आदिलचं रिॲक्शन देखील पाहू शकतात. जीवाच्या आकांताने आपल्या संघासाठी खेळतोय. पुढचा बॉल यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. लाईन मध्ये झाली चुकी, पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. हरकत नाहीये, एक अतिरिक्त धाव आली असली तरी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोहम्मदने हाताळलंय. एक विकेट आल्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल देखील टाकलेत मोहम्मदने.
यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र डीपचा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आलाय. थोडंसं फंबलिंग झालं, त्याचा फायदा शिरगाव संघाला. 2 धावा परिपूर्ण आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, फेकी डायरेक्ट स्टंपवर आणि बॉल डिफ्लेक्ट झाला, त्याचा फायदा शिरगाव संघाला मिळाला. धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडेल आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील येणारा शेवटचा बॉल आहे, जिकडे मोहम्मद प्रयत्न करतोय, शर्थीचे प्रयत्न करतोय. एक असतात फक्त प्रयत्न, एक असतात शर्थीचे प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये सातपाडी संघ हा सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय. येणारा शेवटचा बॉल मोहम्मदचा आहे. समोर माज उभा ठाकलाय, कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना. आता डीप कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफ रिजन मध्ये आलाय. यावेळेस पुढचा बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू बराच काळ हवेत, खालती उमेर आलाय, टिपलाय झेल, संपलाय माजचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते त्या म्हणजे 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. मी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस मास फलंदाजी मार्कवर आला, तेव्हा गोलंदाजानं आणि कर्णधारानं क्षेत्ररक्षण चेंज केलं. जो कव्हरचा खेळाडू होता, जो डीप कव्हर मध्ये खेळाडू होता, तो लॉंग ऑफला आणला आणि तदनंतर लॉंग ऑफवरच तो झेल उडाला आणि उमेरने तो झेल लिहिला या झेलला. धावसंख्या धावफलकावर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात, 19 रन्स ऑन द बोर्ड. समीकरण उरलंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 27 धावा. 18 बॉल्स मध्ये 27 ची गरज आहे, 18 मध्ये 27. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी फलंदाज बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, फईम. गोलंदाजी मार्कवर देखील झालाय बदल, नवीन गोलंदाज साबिरच्या रूपामध्ये. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. साबिरचा पहिला बॉल, फुल टॉस होता, एक मोठा फटका मारण्याचा फुल चान्स होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालं. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. पंचांनी दर्शवलं इट्स अ नो बॉल, कमरेच्या वरचा बॉल, म्हणजेच नो +1. धावसंख्येत 2 धावेने भर. धावसंख्या धावफलकावर 21 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. जरी हॅलो, माईक चेक. हॅलो. जरी रात्रीचे 3:30 वाजले असले तरी फईमला डोळे उघडायला लागतील, नीट बघावं लागेल, कारण पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. ज्या बॉलवर तुझ्याकडे फुल लायसन्स आहे, तू मोठा फटका खेळू शकतो. फईम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका तर खेळलाय, चेंडू बराच काळ हवेत आणि चाललाय डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो. फईमच्या बॅट मधून आलाय धमाका षटकार. या षटकारानं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. आता जो प्रेशर सिच्युएशन होता,
तर सातपाटी संघाकडे कुठेतरी झुकलंय. आता सातपाटी संघावर दबाव आलाय. पुढचा बॉल. यावेळेस इंटेलिजन्स क्रिकेट, चातुर्य पाहायला मिळाला. एक षटकार आल्यानंतर सिंगल कसा काढावा आणि स्वतः नॉन स्ट्रायकिंग एंडवर जाऊन समोरच्या फलंदाजाला चान्स द्यावा. कारण मॅच खूप मोठी आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. फहीमला देखील माहिती आहे समोर मुसद्दिक आहे जो खूप चांगली गोलंदाजी प्लस फलंदाजी करतोय. पुढचा बॉल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल, बॉलला दिशा दिले. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 16 धावांची. बॉल टू बॉल, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन शेजारची गावं, एकीकडे शिरगाव दुसरीकडे सातपाटी आणि त्यांच्यामध्ये रंगलाय हा सामना. यावेळेस साबिरचा पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जीवाच्या आकांतानं मुसद्दिक देखील आपल्या संघासाठी धावा जमवतोय. स्वतःच सर्वस्व आपल्या संघासाठी देत असताना मुसद्दिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समीकरण उरलंय 14 चेंडू आणि 14 धावा. 14 मध्ये 14च पाहिजेत. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. साबिर ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवर आला आणि जिकडे चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होती तिकडे एक महागडं षटक. यावेळेस चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. जेंटल पुश केलाय, पुश करून खुश राहिलाय मुस्सू. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 33 धावा आतापर्यंत धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. आता 13 बॉल्स मध्ये 13 पाहिजेत. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटकादार खेळलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 35 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 11 धावा. 12 बॉल मध्ये 11ची गरज आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खेळाला होईल सुरुवात. तोच गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं मोहम्मद. आता 12 मध्ये 11 पाहिजेत. पहिला बॉल, मोहम्मदचा पहिलाच बॉल.
लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, फेकी केली, तत्पर्यंत एक धाव परिपूर्ण. आता 11 मध्ये 10 पाहिजेत. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. अकबर संघाचा कर्णधार कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना त्याला देखील माहिती आहे शिरगाव संघासाठी ही मॅच जास्त काही लांब नाहीये. आता तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी गेम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये झालाय बदल. डीप कव्हरचा खेळाडू आलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये. लॉंग ऑन डीप मिडविकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये देखील आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मोहम्मदच्या बोटातली जादू पाहायला मिळाली. बॅटिंग करणाऱ्या टीमने पुन्हा एकदा घेतलाय रिव्ह्यू वाईट साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. आज जबरदस्त पंच आज देखील आपल्या या स्पर्धेला लाभले. ज्यांची नजर गरुडासारखी आणि ज्यांचे निर्णय सुप्रीम कोर्ट सारखे. नाद करती काय. 10 बॉल 10 ची गरज आहे. यावेळेस स्विच हिटचा फटका. अल्टी पलटी टांगा पलटी घोडे फरार. बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. 6. या षटकारानं मॅचचं पूर्ण चित्र बदललंय. फहीम सांगतोय मुसद्दीकच्या समवेत मुस्सूच्या सोबत मी देखील चांगली फलंदाजी करू शकतो आणि 5 चेंडून मागे 15 धावा ठोकल्यात फहीमनं. जबरदस्त शॉट. आता 9 बॉल्स राहिलेत. 9 बॉल्स मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ शिरगाव संघानं हा सामना आपल्या खिशात टाकलाय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. पुढचा बॉल. मोहम्मदचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. फहीमच्या फळीतून आलाय चौकार आणि हा सामना शिरगाव 11 संघानं जिंकलाय. अभिनंदन शिरगाव. कौतुक करेल सातपाटी संघाचं. खूप चांगली लढत सातपाटी संघाने देखील दिली. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सातपाटी संघाने देखील चांगलं केलं. त्यांचं देखील कौतुक असेल. शिरगाव संघाचं खूप खूप अभिनंदन. जिकडे क्षेत्ररक्षण चांगलं झालं नव्हतं मात्र एक हाती फलंदाजी मुस्सू आणि फहीम यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आणि विजयाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये केलाय शिरगाव 11 संघानं.